निवडणुका असो किंवा नसो, महाराष्ट्राचं राजकारण सध्याच्या घडीला कधीही अस्थिर होऊ शकतं, अशीच परिस्थिती सदैव वाटते. आता ही काहीशी तशीच परिस्थिती आहे. राज्यामध्ये पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होते आहे असं म्हटलं जाते. कारण महाराष्ट्रामध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो आणि तो भूकंप कदाचित ऑपरेशन टायगर किंवा कदाचित ऑपरेशन तुतारी अशा दोनपैकी काहीतरी एक असू शकतो, असं खळबळजनक विधान शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित खासदार ज्योती वाघमारे यांनी केलेला आहे. काय आहे हा सगळा प्रकार? ज्योती वाघमारे नेमकं काय म्हणाल्या आणि आता पुन्हा या राजकीय ऑपरेशनचा घाट नेमका कशासाठी घातला जातोय, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी फोडली. राष्ट्रवादी फोडल्यानंतर काँग्रेसच्या किंवा त्यापूर्वीसुद्धा काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना आपल्याकडे घेतलं, त्यांना पदं दिली आणि ऑपरेशन लोटस राबवत भाजपने आपल्या पक्षामध्ये आयारामांची मोठी गर्दी केली. एकीकडे राज्य आणि संबंधित पक्ष यातून या सगळ्या ऑपरेशन लोटसमधनं सावरतायत. तोच राज्यामध्ये आता ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारीच्या चर्चा सुरू झाल्यात. महाराष्ट्रामध्ये लवकरच पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप होणार असून ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी होणार असल्याचं म्हटलं जातंय. पण जे होणार आहे ते योग्य वेळी होणार आहे, असं विधान शिंदेंच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडवून देऊन केलेलं आहे. नांदेडमध्ये संध्याताई प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या सत्कार समारंभासाठी दाखल झालेल्या ज्योती वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी एक हे मोठं आणि खळबळजनक विधान केलं. आता 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रचंड चर्चेत आलेलं एक विधान आठवा. ऑपरेशन टायगर आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये पुन्हा उफाळलेली नाराजी यावर प्रश्न जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला तेव्हा मुख्यमंत्री असं म्हणाले की ठाकरेंचा पक्ष हा आता इतका लहान झालाय की त्यावर बोलण्याची काही गरज वाटत नाही किंवा ते महत्त्वाचं वाटत नाही. साधारणतः अशाच आशयाचं मुख्यमंत्र्यांचं ते विधान होतं, जे प्रचंड चर्चेत आलं. एखाद्या पक्षाबद्दल जेव्हा बोलण्याइतकाही तो पक्ष महत्त्वाचा राहिलेला नाही अशी भावना होते, याचाच अर्थ उरलीसुरलीसुद्धा मंडळी पळवण्याचे संकेत आहेत का, असा प्रश्न यातून निर्माण होतो. पण ठाकरेंच्या सेनेतून काही नाराज मंडळी बाहेर जरी पडली तरीसुद्धा ती आता भाजपमध्ये जातील की नाही याबद्दल मोठी शंका आहे. पण ते शिंदेंच्या शिवसेनेत जातील अशा पद्धतीचं साधारणतः सध्याचं वातावरण आहे. खरं तर शिंदेंच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यानंतर या ऑपरेशन टायगरच्या चर्चांना जरा जोर आलाय. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ठाकरे गटातील काही नाराज नेत्यांना उज्ज्वल राजकीय भविष्य, संभाव्य पद उमेदवार याची आमिष आणि आकर्षणं दाखवून आपल्याकडे खेचण्याचा शिंदे सेनेचा मोठा प्रयत्न दिसतोय. पण या ऑपरेशन टायगरला थोडासा विलंब लागू शकतो, थोडासा वेळ लागू शकतो असं म्हटलं जातं. आता याचं कारण काय, तर ही जी आश्वासनं आयारामांना सध्या शिंदे सेनेकडून दिली जात आहेत ती पुढील निवडणुकांसाठीची आहेत आणि तितक्या काळामध्ये काहीही राजकीय गौडबंगाल झाला तर मग आपलं काय होणार आणि आपलं राजकीय भविष्य कुठे असणार या चिंतेमध्ये सध्या ठाकरेंकडून शिंदेंकडे येण्याच्या प्रयत्नात असलेली किंवा तयारीत असलेली ही मंडळी सध्या स्वतःचा निर्णय थोडासा होल्डवर ठेवून आहेत. त्यामुळे त्यांचं समाधान करून, मनधरणी करून त्यांचे पक्षप्रवेश करवून घेण्यास थोडासा विलंब किंवा थोडासा कालावधी लागू शकतोय. आणि म्हणूनच ज्योती वाघमारे यांनी योग्य टायमिंग साधून हे ऑपरेशन होईल अशा पद्धतीचा उल्लेख आपल्या विधानामध्ये मुद्दामून केलेला दिसतोय. दुसरीकडे ऑपरेशन तुतारीची सुद्धा मोठी सध्या चर्चा सुरू आहे. या ऑपरेशन टायगरसह बघा, दादांच्या निधनानंतर त्यांच्या जवळच्याच काही नेत्यांमुळे दादांच्या राष्ट्रवादीची बरीचशी सूत्र ही भाजपच्या हाती गेल्याची चिन्ह दिसतायत. कितीही अमान्य केलं तरी दादांच्या राष्ट्रवादीतील सध्याच्या हालचाली स्पष्टपणे याची गवाही देतात की दादांची राष्ट्रवादी भाजप दिग्दर्शित आहे. अशातच फक्त दादांची नव्हे तर शरद पवारांच्याही राष्ट्रवादीतील नेत्यांना आपल्याकडे घेण्याचा किंवा त्यावर कंट्रोल मिळवण्याचा सध्या भाजपचा प्रयत्न दिसतो आणि ते देखील घोडं आश्वासनं आणि त्यांची पूर्तता यात असलेल्या वेळेच्या दरीमुळे सध्या अडलेला आहे असं म्हणता येते. त्यामुळे ही दोन्ही ऑपरेशन्स होणार आहेत, फक्त ती जरा टायमिंग साधून होणार आहेत. आश्वासनं आणि त्याबद्दलची सत्यता किंवा किती ती पूर्ण होऊ शकतात समोरच्या पक्षाकडून याचा अंदाज घेऊन मंडळी इकडे तिकडे जातील असं सध्या तरी म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये सध्या कुठल्याही निवडणुका लागण्याची गरज नाही, काही विशेष असण्याची गरज नाही. ऑपरेशन्स कधीही होऊ शकतात. राज्यात आणि दिल्लीमध्ये चाललेल्या या दोन्ही ऑपरेशन्सच्या अनुषंगाने
सध्या नेमक्या काय हालचाली चालल्यात, ही ऑपरेशन्स कोणत्या टायमिंगवर होणार आहेत आणि यात कोणकोणती धक्कादायक नावं असू शकतात, हे फक्त सगळं आता येणारा काळ सांगणार आहे आणि आपल्याला सगळं पाहत राहायचंय. अर्थात याबाबतच्या सगळ्या बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आम्हाला याविषयी जे समजेल त्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहू. पण तुम्हाला या सगळ्या राजकीय ऑपरेशन्स आणि त्यासाठी चाललेली घाई आणि आमिष आश्वासनांबद्दल नेमकं काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या ठळक बातम्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.